नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत पहिल्या हप्त्यांच्या टप्प्यांसाठी रक्कम या ठिकाणी वितरित करण्यात आलेली आहे। 3 GR महाराष्ट्र शासनामार्फत आज काढण्यात आलेले आहेत आणि या 3 GR अंतर्गत या ठिकाणी जे पैसे आहेत राज्य सरकारमार्फत त्याचबरोबर केंद्र सरकारमार्फत जे वितरित करण्यात आलेल्या रकमेची या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे। आता 3 GR मध्ये आपण पहिला GR या ठिकाणी बघून घ्या। प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वसाधारण घटकाअंतर्गत 25-26 या आर्थिक वर्षामध्ये केंद्र शासनाच्या हिश्श्याच्या पहिल्या हप्त्याचा भाग प्रशासकीय निधीसह 1301,64,10,000 एवढी रक्कम व राज्य समरूप हिस्सा 867,76,06,666 एवढा निधी आज वितरित करण्यात आलेले सर्वसाधारण घटकांसाठी। त्यानंतर बघितलं तर अनुसूचित जाती उपाययोजनांसाठी या ठिकाणी जे आहेत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अनुसूचित जाती अंतर्गत 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये केंद्र शासनाच्या हिश्श्याचा पहिला भाग म्हणून या ठिकाणी 557,73,90,000 एवढी रक्कम, तर राज्य शासनाच्या हिश्श्यासाठी 371,82,60,000 एवढा निधी वितरित करण्यात आलेला आहे आणि त्यांना मंजुरी सुद्धा देण्यात आलेली आहे। आता या GR ची लिंक तुम्हाला मी टेलिग्राम चॅनल डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले, त्याद्वारे सुद्धा तुम्ही माहिती बघू शकता। आता तिसरं GR आहे अनुसूचित जमातींसाठी आणि यासाठी 1315,12,00,000 हे केंद्र सरकारच्या हिश्श्याच्या पहिल्या हप्त्याचा पहिला भाग म्हणून या ठिकाणी देण्यात आलेले आणि राज्य सरकारचा पहिला भाग जे आहे त्यासाठी 876,74,66,666 एवढा निधी जो आहे तो अनुसूचित जाती उपाययोजनांसाठी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत वितरित करण्यात आलेला आहे। आता यामध्ये बघितलं तर जे अनुसूचित जाती जमातीतील जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी वेगळा निधी आणि सर्वसाधारण घटकांसाठी वेगळा निधी अशा 3 प्रकारचे या ठिकाणी निधी वितरित करण्यात आलेला आहे। ज्यामध्ये जर तुम्ही सर्वसाधारण घटकाअंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत पात्र असाल तर तुम्हाला या ठिकाणी सर्वसाधारण घटकाअंतर्गतचे पैसे मिळतील। जर तुम्ही अनुसूचित जाती प्रवर्गातील असाल तर तुम्हाला या निधीमधील तुम्हाला पैसे मिळतील। जर तुम्ही अनुसूचित जमाती प्रवर्गातील असाल तर यामधील तुम्हाला निधी मिळणार आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर 3 राज्य सरकारमार्फत GR काढून माहिती देण्यात आलेली आहे। 3 GR अंतर्गत जवळपास या ठिकाणी तुम्ही पैसे बघू शकता। पहिल्या GR अंतर्गत केंद्र सरकारचा जो हिस्सा होता 1301 कोटी, राज्य सरकारचा हिस्सा होता 867 कोटी, तर अनुसूचित जाती अंतर्गत जे केंद्र सरकारचा हिस्सा होता 557 कोटी आणि राज्य सरकारचा हिस्सा आहे 371 कोटी आणि अनुसूचित जमातीसाठी केंद्र सरकारचा जो हिस्सा आहे पहिला भाग 1315 कोटी आणि राज्य सरकारचा हिस्सा जो आहे ते 876 कोटी अशा प्रकारचे निधी जे आहेत वितरित करण्यात आलेला आहे। तर या GR जर तुम्हाला बघायचं असेल तर आमच्या टेलिग्राम चॅनलवर हे 3 GR मी दिलेला आहे, त्या GR वरून तुम्ही संपूर्ण माहिती वाचू शकता। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोज मिळत जातील। धन्यवाद।